वेलकम स्टुडंट्स. बिझनेस स्टॅटिस्टिक्समधील पहिला चॅप्टर आपला चालू आहे इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स, ज्याच्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय आहे आणि त्या डेफिनेशनवरून स्टॅटिस्टिक्सचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स देखील एक्सप्लेन केलेले होते. इथं आपल्याला पाहायचं आहे की स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी शास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणकोणत्या केसमध्ये हा यूज केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, पहिल्यांदा यूज इन इकॉनॉमिक्स, खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे हा, ज्याच्यामध्ये आता तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे. इकॉनॉमिक्स हॅज टू डील व्हेरियस प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं इकॉनॉमिक्सला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्टडी केला जातो वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सचा. जसं पहा, आपण एक रूल पाहिलेला होता बघा, द लॉ ऑफ डिमांड, द लॉ ऑफ डिमांड, आणि हा प्रेझेंट करत असताना कशा प्रकारे केलेला होता हे देखील तुम्हाला माहीत आहे. आपल्याला सेंटेन्स माहीत आहे, द प्राइस ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, वस्तूची किंमत वाढली तर मागणी काय होते सांगा बघूया, त्या वस्तूला असणारी कमी होते, आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी काय होते, वाढते. मग ते प्रेझेंट करण्यासाठी आपण मार्केटचा स्टडी करायचो आणि हे या स्वरूपात दाखवायचो बघा, टेबल फॉर्ममध्ये. पहा, वस्तूची किंमत वाढत गेल्यानंतर मागणी काय होत गेली, कमी कमी होत गेली, बरोबर आहे का. तर हा जो डाटा आपण वापरलेला का नाही, हा प्रेझेंटेशन अंडरस्टँडिंगसाठी, प्लस यानंतर आपण एक डायग्रॅम देखील, ग्राफचा देखील वापर करत होतो. तर ह्या टेक्निक जे आहेत हे प्रॉब्लेम्स अंडरस्टँडिंग करण्यासाठी, ह्या टेक्निक टॅब्युलेशन फॉर्म म्हणा किंवा ग्राफ्स म्हणा किंवा डाटा कलेक्शनच्या मेथड्स म्हणा, हे कोण प्रोव्हाइड करतं, स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करतं. कोण प्रोव्हाइड करतं, स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करतं. ओनली प्रोडक्शन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील इकॉनॉमीमध्ये, कन्झम्पशन रिलेटेड असतील, डिस्ट्रीब्युशन रिलेटेड असतील, या सर्व प्रॉब्लेमचा स्टडी करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स वेगवेगळ्या मेथड्स काय करतं, टेक्निक काय करतं, प्रोव्हाइड करतं इकॉनॉमिक्सला. प्लस यूज इन इंडस्ट्री, यूज इन इंडस्ट्री हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना डिसिजन घ्यावं लागतं की किती क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन केलं पाहिजे, बरोबर आहे, किती क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन केलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी त्यांना ॲक्च्युअल मार्केटमध्ये डिमांड किती आहे ते बघावं लागतं, ॲक्च्युअल मार्केट डिमांड किती आहे. ओके, ॲक्च्युअल मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला डिमांड किती आहे हे देखील पाहावं लागतं. त्यानंतरच ते काय करत असतात, त्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करून ठेवत असतात. आता याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स काय करतं, वेगवेगळ्या टेक्निक्स, मेथड्स काय करतं, प्रोव्हाइड करतं, आणि डाटा कलेक्ट करतं मार्केटमधून, आणि फोरकास्ट करतं की बाबा किती वस्तूसाठी डिमांड राहणार आहे, आणि त्याच्या आधारावरती इंडस्ट्रियलिस्ट काय करत असतात, इन नियर फ्युचर मार्केटमध्ये या कमोडिटीला इतकी डिमांड राहणार आहे तर आम्ही तिचं प्रोडक्शन कितपत करून ठेवायचं आहे ते देखील ठरवतात. आलं लक्षात. यूज इन इकॉनॉमिक्स, प्रोडक्शन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील इकॉनॉमिक्समध्ये, कन्झम्पशन रिलेटेड असतील, डिस्ट्रीब्युशन रिलेटेड असतील प्रॉब्लेम्स, त्याला डील करण्यासाठी काय करतं स्टॅटिस्टिक्स, वेगवेगळ्या टेक्निक्स, मेथड्स प्रोव्हाइड करतं. त्याच पद्धतीने यूज इन इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे एका इंडस्ट्रियलिस्टसाठी, की उत्पादन किती क्वांटिटीमध्ये करून ठेवायचं आहे, त्यासाठी त्याला वस्तूला असणारी ॲक्च्युअल डिमांड किती आहे मार्केटमधून ते पाहायचं आहे. म्हणजेच स्टॅटिस्टिकल टेक्निक्स, मेथड्स प्रोव्हाइड करणार आहेत, डाटा कलेक्ट करणार आहेत, आणि फोकस करणार आहे की भविष्यामध्ये या वस्तूला इतकी डिमांड असू शकते. त्यानुसार काय करेल सांगा बघूया, इंडस्ट्रियलिस्ट निर्णय घेईल की वस्तूचं उत्पादन किती करायचं आहे ते. त्याच पद्धतीनं यूज इन मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा आहे बघा. स्टॅटिस्टिक्सचा यूज याच्यामध्येही केला जातो. मॅनेजमेंटचा समोर सर्वात महत्त्वाचा जर काही प्रश्न असेल तर प्रॉम्प्ट डिसिजन घेतलं गेलं पाहिजे, प्रॉम्प्ट डिसिजन्स घेतले गेले पाहिजे, बरोबर आहे का बा. जर राईट डिसिजन्स राईट टाईमला घेतले गेले तर काय होतं सांगा बघूया, बिझनेसची डेव्हलपमेंट होते, पॉसिबल होते. राईट डिसिजन घेत आहे परंतु राईट टाईमला आपण घेत नसू, लेट डिसिजन घेत असू तर त्या राईट डिसिजनला काही महत्त्व प्राप्त होत नाही. स्टॅटिस्टिकल टेक्निक्स डाटा कलेक्शनचे असतील, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, आणि
निर्णय घेण्यासाठी माहिती जी महत्त्वाची आहे ती मॅनेजमेंट डिपार्टमेंटला देतं. त्यानुसार मॅनेजमेंट काय करतो, वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवतं, निर्णय घेतं, बजेट बनवतं भविष्यात होणाऱ्या खर्चांसाठी, प्लस कॉस्ट कंट्रोल डिपार्टमेंट जे असतं मॅनेजमेंटमध्ये त्यालाही इन्फॉर्मेशन काय करतं, स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करतं. मॅनेजमेंटला तर प्रोव्हाइड करतंच, पण मॅनेजमेंट व्यतिरिक्त कॉस्ट कंट्रोल डिपार्टमेंट आहे त्याला देखील वस्तूची किंमत कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. का की स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन किंवा टेक्निक्स अशा आहेत की समजून चला, बिझनेस क्लोथमध्ये डीलिंग करतोय, प्रोडक्शन करतोय, तर ज्या क्लोथचं तुम्ही प्रोडक्शन करताय त्याच क्लोथचं प्रोडक्शन करणारे बरेचसे इन्स्टिट्यूशन्स ऑलरेडी आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यांचे क्लोथ्स, त्यांची क्वालिटी काय आहे, ते कोणत्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करत आहेत, कोणत्या टेक्निक्स वापरत आहेत आणि त्यांची कॉस्ट काय आहे त्याचा अभ्यास करतं. प्लस त्यानुसार आपले क्लोथ जे काय आपण उत्पादन करणार आहे इंडस्ट्री आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये त्याची कॉस्ट काय असली पाहिजे, प्लस त्याची क्वालिटी काय असली पाहिजे, कोणत्या क्वांटिटीमध्ये आपण ते उत्पादन केलं पाहिजे याची माहिती ते प्रोव्हाइड करतं कॉस्ट कंट्रोल डिपार्टमेंटला. आणि त्यानुसार काय केले जातात, कॉस्ट कंट्रोल केली जाते वस्तूची. जितकं प्रोडक्शन जास्त तितकी वस्तूची किंमत कमी आपल्याला माहिती आहे, पण म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन करून ठेवायचं नाही आहे, म्हणजे मार्केटच्या डिमांडचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. जितकं कॉस्ट इफेक्टिव्ह असेल तितके आपले प्रोडक्ट सेल केले जाणार आहेत मार्केटमध्ये, हे देखील महत्त्वाचं आहे. तर पहा, इकॉनॉमिक्समध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना टॅकल करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स खूप आवश्यक आहे. इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन रिलेटेड प्लॅनिंग बनवायचं असेल तर फोकास्टिंग करतं स्टॅटिस्टिक्स, किती प्रोडक्शन केलं गेलं पाहिजे. मॅनेजमेंटला प्रॉम्प्ट डिसिजन्स घ्यायचे आहेत, राईट टाईमला डिसिजन्स घ्यायचे आहेत, त्यासाठी इन्फॉर्मेशन पाहिजे मॅनेजमेंटला, आणि रिलायबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स अँड मेथड्स प्रोव्हाइड करतात. हॅव यू गॉट दॅट? स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स हे मी तुम्हाला दिलेलं आहे. याची तुम्हाला थेरी कुठं मिळेल बघा, पूर्ण थेरी कुठं मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काय करून देतो, त्याचं PDF फॉर्ममध्ये लिहून देतो. आता पहा, इतके युजेस, इतके जरी स्कोप जरी असतील, इतके ॲडव्हान्टेजेस वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये असतील. आता हा स्टडीसाठी फक्त आपल्याला सिलेबसमध्ये इतकाच भाग दिलेला आहे, तेवढाच आपण घेतलेला. तसं स्टॅटिस्टिक्स एव्हरी सेक्टरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ऑडिटिंग, अकाउंटिंग, मॅथमॅटिक्समध्ये, प्लस तुमचं ॲस्ट्रोलॉजीमध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं जातं, स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो. बायोलॉजी, वेगवेगळे सेक्टर्स आहेत. लिमिटेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, सांख्यिकी शास्त्रावरती काय केले जातात, टीका केल्या जातात की बाबा ह्या सब्जेक्टच्या काही लिमिटेशन्स आहेत. मग हे लिमिटेशन्स मर्यादा काय आहेत बघूया आपण. स्टॅटिस्टिक्स is not useful for individual. पहा, एका क्लासमध्ये एक साधारणतः 10 स्टुडंट आहेत. त्या 10 स्टुडंट्सना इंग्लिशमध्ये पडलेले मार्क्स आपण कलेक्ट केले. त्या क्लासमध्ये इंग्लिशमध्ये मार्क्स पडणारे 10 स्टुडंटचे मार्क्स कलेक्ट केले. त्या 10 स्टुडंटचा ॲव्हरेज काढला आपण. आता समजून चला, ABCD असे जे कोणते असतील स्टुडंट्स त्यांना वेगवेगळे मार्क्स पडलेले असतील आणि ॲव्हरेज आपण काढलं. ॲव्हरेज आलं साधारणतः 65%. किती आलं? 65%. तर स्टॅटिस्टिक्स काय करतं, एक नंबर शो करतं, ॲव्हरेज शो करतं, जे सगळ्या डाटाला काय, सगळ्या ग्रुपला काय होतं, ॲप्लाय होतं. आता समजून चला, हे जे 65% मिळालेलं आहे की ऑन ॲन ॲव्हरेज 65% मार्क्स मिळालेले आहेत इंग्लिशमध्ये प्रत्येक स्टुडंटला. पण ॲक्च्युअल असं होऊ शकतं ना, Aला 85 असू शकतात आणि Bला 50 पण असू शकतात, बरोबर आहे. याचाच अर्थ स्टॅटिस्टिक्समध्ये जी काही डाटा आपण प्रेझेंट करणार, डाटा कलेक्ट केला आणि इन्फॉर्मेशन आपण प्रेझेंट करणार आहे, ती एका नंबरवरती आधारित असते आणि ती पूर्ण ग्रुपला रिप्रेझेंट करते, ती इंडिव्हिज्युअल केसेससाठी असत नाही. दिस इज द ग्रेटेस्ट क्रिटिसाइज ऑन द स्टॅटिस्टिक्स. लिमिटेशन्स खूप महत्त्वाचं आहे. स्टॅटिस्टिक्स आर नॉट स्टडी qualitative phenomenon. पहा, क्वालिटेटिव्ह
स्टॅटिस्टिक्स काय, क्वांटिटेटिव्ह म्हणजेच थोडक्यात नंबर रिलेटेड सगळ्या गोष्टी काय करतं, आपल्याला नंबर रिलेटेड प्रॉब्लेम्स जे असतील त्याचं सोल्युशन्स देतं. फिगर्समध्ये काय करतं, हे डील करतं. याचे स्वतःचे फॉर्म्युलाज आहेत आणि ज्या टेक्निक्स आहेत त्या सगळ्या कशामध्ये येतात, नंबर्समध्ये येतात. आता क्वालिटेटिव्ह म्हणजे काय की क्वालिटेटिव्ह फेनॉमिनन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचे असणारे गुण त्याचा मात्र अभ्यास स्टॅटिस्टिक्समध्ये केला जातो. सेल्स किती झालेला आहे ते क्वांटिटीमध्ये आपण शो करू शकतो, स्टॅटिस्टिक्स सांगू शकता आणि भविष्यात किती राहणार आहे त्या संदर्भात देखील फोकस करू शकता. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते सेल्स तितका सेल्स वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी मॅनेजरनं किंवा मार्केटिंग ऑफिसरनं किती हार्डवर्क केलेला आहे, तो किती ऑनेस्ट आहे, हे जे काही गुण आहेत त्यांचा मात्र हे काय करत नाही, सांगा बघूया, स्टडी करत नाही. क्वालिटेटिव्ह फेनॉमिनचा स्टडी करत नाही. ॲक्च्युली यामध्ये देखील काही टेक्निक्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, ब्युटी कॉन्टेस्ट असतील, डान्स परफॉर्मन्स वगैरे असतात, त्यांना देखील मार्किंगमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं अकॉर्डिंग टू द परफॉर्मन्स. ओके, पण ॲक्च्युली याच्यावरती स्टॅटिस्टिक्सवरती स्टॅटिस्टिक्सचे ही लिमिटेशन आहे की बाबा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सचा हा अभ्यास करत नाही, फक्त न्यूमरिकल रिलेटेड डाटा काय करतो, हा प्रेझेंट करतो. स्टॅटिस्टिक्स रिझल्ट्स true only on averages. पहा, स्टॅटिस्टिक्स रिझल्ट्स ट्रू ओनली ऑन ॲव्हरेजेस. जी काही ग्रुपची इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केलेलं आहे न्यूमरिकल फॉर्ममध्ये, ती न्यूमरिकल फॉर्ममध्ये कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन आपण त्याचं सबमिशन करतो आणि त्याचे ॲव्हरेजेस काढतो. आणि जर इन्फॉर्मेशन आपल्याला करेक्ट आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याला आधार कशाचा घ्यावा लागतो, ॲव्हरेजेसचाच आधार घ्यावा लागतो. जर ॲव्हरेजेस आपण घेतलेले नाहीत तर स्टॅटिस्टिक्सची इन्फॉर्मेशन जी कलेक्ट केलेली आहे ती ट्रू असणारच नाही. पहा, ग्रुपचा पूर्ण स्टडी केला आणि इंग्लिशमध्ये ऑन अन ॲव्हरेज मार्क पडणारे स्टुडंट किती आहेत, 65% आहेत. म्हणजे स्टॅटिस्टिकल रिझल्ट्स ओनली बेस्ड ऑन द ॲव्हरेजेस, ती ट्रू ठरतात ॲव्हरेजेस बेसिसवरती. ॲक्च्युली पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं आहे एला 85 मार्क्स आहेत आणि बीला 50 मार्क्स आहेत आणि होल डाटामध्ये ती फिगरच कुणाला असू पण शकत नाही ना, CDEF GH I, जे आता एकाला किती पडले असतील 42, फॉर एक्झाम्पल 62, याला 66 असेल, कुणाला परत 48 असेल, कुणाला 59 असेल, कुणाला 61 असेल, कुणाला 49 असतील, कुणाला 63 असतील. आता हे जो डाटा आपण कलेक्ट केलेला आहे ॲक्च्युली याच्यामध्ये फिगर पर्सेंटेज किती आले कन्सिडर करू आपण 65%, पण 65% कुणाला 65 मार्क्स पडलेले दिसत नाहीत. म्हणजे जी फिगर आहे ती ॲक्च्युली डाटामध्येच नाही आहे, असंही होऊ शकतं. डाटाला रिप्रेझेंट करणारा आपण काय घेतला, ॲव्हरेज घेतला आणि सगळे रिझल्ट्स जे स्टॅटिस्टिक्सचे आपण पाहणार आहोत ते ट्रू होतात कशाच्या बेसवरती, ॲव्हरेजेसच्याच बेसवरती होतात. हे स्टॅटिस्टिक्स. ओके, हे लिमिटेशन आहे बघा याचं. स्टॅटिस्टिक्स results are affected by personal bias. काही वेळेला काय केलं जातं, व्यक्ती काय करतो, त्याचे वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी जे ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती न प्रेझेंट करता काय करतो, त्याला ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन शो करायचे आहे लोकांसमोर त्यानुसार काय करतो, शो करतो. आलं लक्षात. म्हणजेच थोडक्यात स्टॅटिस्टिक्स हे काम कशाचं आहे बघा, मेन एका टेक्निकल वर्क, ज्याच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, अशी व्यक्ती काय करू शकतो, स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट करू शकतो. तर समजून चला त्याचं पर्सनल बायस म्हणजे त्याचे पूर्वाग्रह असतील, त्याचं हितसंबंध जोपासण्यासाठी तो काय करेल, जी आहे इन्फॉर्मेशन त्या पद्धतीने न प्रेझेंट करता चुकीची इन्फॉर्मेशन लोकांसमोर देऊ शकतो. हे एक लिमिटेशन आहे. आणि स्टॅटिस्टिक्स कॅन बी मिसयूज, हे देखील मी तुम्हाला सांगतोय. स्टॅटिस्टिक्स कॅन बी मिसयूज. स्टॅटिस्टिकल डाटा हा काय केला जाऊ शकतो, मिसयूज म्हणजे चुकीची, थोडक्यात जी इन्फॉर्मेशन आहे ती चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट केली जाऊ शकते आणि त्यातून स्वतःचा फायदा करून घेतला जाऊ शकतो. हे स्टॅटिस्टिक्सचे काही लिमिटेशन्स आहेत. पहा, स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स, यूज इन इकॉनॉमिक्स प्लस यूज इन इंडस्ट्री अँड यूज इन मॅनेजमेंट. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू. देन आफ्टर वी हॅव स्टडीड the limitations of statistics. First one is that statistics is not useful for individuals. It means that statistical data represent for
whole group. Statistics are not study qualitative phenomenon. It deals only in numerical form. Qualitative aspects ignored in the statistics subject. Third one is that statistics results true only on averages. Okay. Fourth one is that statistics results are affected by personal bias, and last one is that statistics can be misused. Okay. पहा, हे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेले आहे. यानंतर आपण पाहणार आहोत डाटा कलेक्शन करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ते. ठीक आहे, चालेल. पहा स्टुडंट्स, स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड लिमिटेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स आपला भाग झालेला आहे. याच्या पुढे आपल्याला पाहायचं आहे मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ डाटा. मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ डाटा. तर याच्यामध्ये पहा, डाटाचा अर्थ काय आहे. स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन स्टडीसाठी जे आपण कलेक्ट करणार आहे. कशासाठी? स्टडी करण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? डाटा म्हणतो. जी इन्फॉर्मेशन आपण स्टडीसाठी कलेक्ट करू त्याला आपण काय म्हणणार आहे? डाटा म्हणणार आहे. डाटा कलेक्ट करण्याची टेक्निक ही बेस्ट टेक्निक असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स आले तर रिझल्ट्समध्ये देखील रिझल्ट्स आपले रिलायबल असणार नाही आहेत. आलं लक्षात? त्यामुळं डाटा कलेक्ट करण्याची पद्धत ही काय असली पाहिजे? बेस्टच असली पाहिजे. त्यामुळं रिझल्ट्स आपले बेस्ट असतील. जो व्यक्ती हे डाटा कलेक्ट करतो, प्रॉब्लेम्स इन्व्हेस्टिगेट करतो, त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टिगेटर म्हणतो. काय म्हणतो? इन्व्हेस्टिगेटर म्हणतो. आता ही जी मेथड आहे याच्यामध्ये पहिली मेथड येते ती कोणती आहे बघा? प्रायमरी मेथड आहे. डाटा कलेक्ट करण्याची पहिली मेथड कोणती आहे? प्रायमरी मेथड आहे. आणि याच्यामध्ये दुसरी मेथड जी आहे ती आहे सेकंडरी मेथड. ओके. आता या दोघांच्या मधला डिफरन्स काय आहे बघा. ही जी मेथड आहे ही स्वतः आपण काय करायचे आहे? इन्व्हेस्टिगेट करून आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याकडे कुठलीही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे, ही आपल्याला तयार करायची आहे. सेकंडरी मेथड काय आहे? याच्यामध्ये आपल्याला कुणीतरी तयार केलेली इन्फॉर्मेशन काय करतो? आपण यूज करतो. याच्यामध्ये आपल्याला स्वतः इन्व्हेस्टिगेट करून इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते. याच्यामध्ये सेकंडरी मेथडमध्ये काय आहे की कुणीतरी आधी जी इन्फॉर्मेशन तयार केलेली आहे ती काय करण्यात येते? याच्यामध्ये वापरण्यात येते. फॉर एक्झाम्पल पहा, सांगली डिस्ट्रिक्टमध्ये जे फार्मर्स आहेत त्यापैकी शुगर केनचं उत्पादन प्रोडक्शन करणारे फार्मर्स किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर आहे. ऊस उत्पादक किती आहेत सांगली डिस्ट्रिक्टमध्ये. आता फार्मर्स वेगवेगळ्या क्रॉपचं पिकांचं काय करणार आहेत? उत्पादन घेणार. त्यापैकी मला फक्त सब्जेक्ट कुठला आहे? शुगर केनचं उत्पादन करणारे फार्मर्सची संख्या किती आहे ते पाहायचं आहे. जर ही इन्फॉर्मेशन मी काय केलेली असेल, प्रत्येक फार्मर्सकडून जाऊन ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असेल तर ही इन्फॉर्मेशन काय असेल? डाटा काय असेल? ऑलरेडी मी कुणाचाही डाटा वापरलेला नाही, याला मी काय म्हणेन? प्रायमरी डाटा मेथड म्हणेन. प्रत्येक फार्मर्सकडून इन्फॉर्मेशन ही मी घेतली. सेकंडरी इन्फॉर्मेशन काय आहे? मी ॲक्च्युली काय करेन, जे इन्फॉर्मेशन ऑलरेडी कृषी बाजार समिती असेल किंवा आणखीन इथले काही पेपर्स असतील, न्यूजपेपर्स असतील किंवा येथील जी गव्हर्मेंट आहे, स्थानिक लेवलचं जे काय सरकार आहे त्यांच्याकडून आलेले जे काही रिसर्च वगैरे रिपोर्ट्स आहेत त्यातून जर ही माहिती मी कलेक्ट करत असेल, किती उत्पादक आहेत शुगर केनचं उत्पादन करणारे फार्मर्स किती आहेत, तर ऑलरेडी तयार केलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती जर मी वापरत असेल तर याला म्हणेन काय? सेकंडरी मेथड. पहिल्या मेथडमध्ये आपल्याला डोअर टू डोअर जाऊन म्हणजेच प्रत्येक फार्मर्सकडून ही माहिती घ्यावी लागेल. दुसऱ्या केसमध्ये आपण काय करत आहोत सांगा बघूया? कुणीतरी तयार केलेली इन्फॉर्मेशन आपण वापरत आहोत. बरोबर आहे. याच्यामध्ये आणखीन एक खूप महत्त्वाचा भाग आहे, तोही समजून घ्या. प्रायमरी डाटामध्ये जी काही ही प्रायमरी मेथड जी आहे ही काय आहे? रिलायबल आहे. पण याचा प्रॉब्लेम काय आहे? कॉस्टली आहे. याचा प्रॉब्लेम काय आहे? कॉस्टली आहे. कशी कॉस्टली आहे? टाइम कन्झ्युमिंग पण आहे. नाउडेज वी नो दॅट टाइम इज द मनी.
आणि प्लस एक्सपेन्सिव्ह म्हणजे मनी कंझ्युमिंग पण नाही, वेळ खूप जातो याच्यामध्ये. आलं लक्षात. पण मिळणारी इन्फॉर्मेशन काय असते, रिलायबल असते. सेकंडरीमध्ये काय होतं, ही इन्फॉर्मेशन सेकंडरी डाटामध्ये प्रॉब्लेम काय होतो, प्रॉब्लेम काय आहे का, एक तर लेस रिलायबल आहे कम्पेअर्ड टू द प्रायमरी डाटा, कारण की ऑलरेडी कुणी तर कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये वापरायला हवं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, ही मात्र कॉस्टली नाही आहे, टाईम सेविंग आहे आणि मनी सेविंग पण आहे. कोणीतरी तयार केलेलीच इन्फॉर्मेशन आपण वापरतो, त्याला सेकंडरी डाटा. आलं लक्षात. प्रायमरी डाटामध्ये काय होतं आणि सेकंडरी डाटामध्ये काय होतं. प्रायमरी डाटामध्ये डायरेक्ट जाऊन आपण काय करणार आहे, इन्व्हेस्टिगेट करणार आहे. याला रॉ डाटा पण म्हणतात. या मेथडद्वारे तयार केलेली जी इन्फॉर्मेशन असेल त्याला आपण काय म्हणतो, रॉ डाटा म्हणतो. या मेथडद्वारे जी काय इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो त्याला आपण म्हणतो फिनिश्ड डाटा, म्हणजे कुणीतरी तयार केलेली इन्फॉर्मेशन आपण वापरतो. बरोबर आहे. प्रायमरी डाटा अँड सेकंडरी डाटा. असंही पाहू शकतो पहा, क्लासमध्ये आलेल्या स्टुडंटचा रिझल्ट, एखाद्या कॉलेजमधील क्लासमध्ये आलेल्या स्टुडंटचा रिझल्ट आणि त्यांच्या पॅरेंट्सचं इन्कम. बरोबर आहे. पॅरेंटच्या इन्कमचा त्यांच्या क्लासमधल्या स्टुडंटच्या रिझल्टवरती काय परिणाम झाला याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक क्लासमधल्या स्टुडंटकडून जाऊन आपण इन्व्हेस्टिगेशन करत असू तर आपण त्याला म्हणणार आहे प्रायमरी मेथड. आणि जर ऑफिसमध्ये कॉलेजचे ऑफिस असेल त्यांच्याकडे जर डाटा ऑलरेडी असेल, त्यांनी तो पब्लिश केलेला असेल आणि ती इन्फॉर्मेशन आपण वापरत असो तर त्याला आपण काय म्हणू, सेकंडरी डाटा म्हणू. हॅव यू गॉट दॅट. प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटामध्ये फरक काय आहे, स्वतः आपल्याला इथं काम करायचं आहे. इथं काय करायचं आहे बघा, कोणीतरी तयार केलेली इन्फॉर्मेशन वापरायचं आहे. आता प्रायमरी डाटा कलेक्शन करण्याच्या पण काय आहेत, मेथड आहेत. प्रायमरी डाटा कलेक्शन करण्याच्या पण काय आहेत, मेथड आहे. ज्याच्यामध्ये पहिले येतं डायरेक्ट इंटरव्ह्यू. जी इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे, बरोबर आहे, डायरेक्ट त्या व्यक्तीचा काय घेतला जातो, इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याला त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचे ओपिनियन्स विचारले जातात आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. आणि हे खूप महत्त्वाचे. याच्यामध्ये रिलायबल इन्फॉर्मेशन मिळते कारण की डायरेक्ट त्या व्यक्तीशीच आपण काय करतो, कॉन्टॅक्ट करतो. आलं लक्षात. पहा, दुसरं एक आहे याच्यामध्ये. आणि ही कधी वापरायची आहे बघा, जिथं आपल्याला रिलायबल इन्फॉर्मेशन खूप आवश्यक आहे आणि व्यक्तीला देखील आपण कॉन्टॅक्ट करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. अशा केसमध्ये डायरेक्ट इंटरव्ह्यू टेक्निक बेस्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन. इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन काही केसेसमध्ये डायरेक्ट त्या व्यक्तीशी बोलणं आणि त्याच्याकडून माहिती कलेक्ट करणं हे पॉसिबल असत नाही बाळांनो. मग काय केलं जातं, एका थर्ड पर्सनकडून ही इन्फॉर्मेशन काय केली जाते, कलेक्ट केली जाते. थर्ड पर्सनकडून, जो ॲक्च्युली इन्वॉल्व असत नाही आहे, जो ॲक्च्युली त्या केस रिलेटेड इन्वॉल्व असत नाही, पण तो काय असतो, विटनेस असतो आणि त्याच्याकडून ती इन्फॉर्मेशन काय केली जाते, कलेक्ट केली जाते. बरोबर आहे. पहा, एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला असेल आणि तो ICUमध्ये असेल तर त्याची जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायची असेल तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं होईल, कुणाला माहिती असणार आहे त्या पेशंटबद्दल, डॉक्टरला माहिती असणार आहे. तर थर्ड पर्सन कोण झाला, डॉक्टरकडून त्या पेशंटचीच पूर्ण माहिती घेतली जाणार आहे. तर पहा, इनडायरेक्ट ऑब्झर्वेशनमध्ये हे येतं. क्वेश्चनरी मेथड एक आहे याच्यामध्ये. काय आहे, क्वेश्चनरी मेथड. पहा, आता क्वेश्चनरी मेथडमध्ये याच्यामध्ये दोन टेक्निक वापरल्या जातात. एक आहे बाय पोस्ट आणि दुसरा आहे बाय इन्युमरेटर्स. पहा, याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. क्वेश्चनरीमध्ये आपण ज्या स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेमचा स्टडी करत आहोत किंवा आपल्याला जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे, आपण रिसर्च करत आहोत, तर अशा केसमध्ये ज्या व्यक्तीकडून आपल्याला ही इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्या रिसर्चमध्ये, त्या व्यक्तीला काय केले जातात, बाय पोस्ट क्वेश्चन्स काय केले जातात, तयार करून पाठवले जातात आणि त्याच्याकडून त्या क्वेश्चनचे आन्सर्स कलेक्ट केले जातात. ओके. दुसरी टेक्निक आहे बाय इन्युमरेटर्स. इन्युमरेटर्स म्हणजे काय आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करतो. तो तज्ज्ञ व्यक्ती असेल किंवा एजन्सी असेल, ती व्यक्ती काय करते, क्वेश्चन्स तयार करते आणि इन्फॉर्मेशन काय करते, त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून काय करते,
कलेक्ट करते. दोन्हीमधला फरक समजलं. इथं क्वेश्चन स्वतः आपण तयार करणार, बाय पोस्ट आपण पाठवणार, ज्या व्यक्तीकडून माहिती पाहिजे आहे त्याच्याकडून ती माहिती आपण मिळवू. दुसरा आहे आपण इन्युमरेटर्सची काय करू, अपॉइंट करू, म्हणजेच थोडक्यात तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करेल किंवा एजन्सीची नेमणूक करू. ती एजन्सी किंवा ती व्यक्ती स्वतः ते क्वेश्चन्स तयार करेल आणि ती इन्फॉर्मेशन ज्या व्यक्तीकडून कलेक्ट करायची आहे किंवा ज्या संस्थेकडून कलेक्ट करायची आहे त्या संस्थेकडून ती कलेक्ट करेल. 4 आहे लोकल करस्पॉन्डन्स. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. काही एजन्सीज जे असतात ते रेग्युलर इंटरवल बेसिसवरती इन्फॉर्मेशन काय करत असतात, प्रेझेंट करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, लोकल करस्पॉन्डन्ट्स. वेदर रिपोर्ट हा कसा दिला जात असतो बा, हवामानाचा अंदाज कसा असतो, 24 तासामध्ये आपण कंटिन्यूली काय करत असतात, हे वेधशाळा ज्या आहेत त्या देत असतात. आलं लक्षात. मग आता ही जी इन्फॉर्मेशन, काही केसेसमध्ये आपण इन्फॉर्मेशन कशाद्वारे घेतो, लोकल करस्पॉन्डन्सद्वारे घेत असतो. समजलं का तुम्हाला लोकल करस्पॉन्डन्स म्हणजे काय? अशा काही एजन्सीज किंवा बॉडीज आहेत ज्या रेग्युलर इंटरव्हल बेसिसमध्ये काय करत असतात, इन्फॉर्मेशन प्रेझेंट करत असतात किंवा प्रोव्हाइड करत असतात रेग्युलर इंटरवल बेसिसमध्ये. त्यांना आपण लोकल करस्पॉन्डन्ट्स म्हणतो. आपण अशा लोकल करस्पॉन्डन्ट्सकडून आपण माहिती जर कलेक्ट करत असो तर ते आपण काय असणार आहे, आपली असणार आहे प्रायमरी मेथड असणार आहे. हे 4 महत्त्वाच्या टेक्निक आहे त्याच्यामध्ये प्रायमरी डाटा कलेक्शनमध्ये. आलं का लक्षात? बघा, इथं डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतला, इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन केलं, क्वेश्चनियर मेथडमध्ये बाय पोस्ट और बाय इन्युमरेटर्स अँड लोकल करस्पॉन्डन्सद्वारे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. आता दुसरी महत्त्वाची आहे जी काय आहे, टाईम सेविंग आहे, मनी कॉस्टली नाही आहे पण थोडीफार रिलायबल नाही आहे, अशी कोणती आहे, सेकंडरी मेथड. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी कलेक्ट केली जाते ती ऑलरेडी कुणीतरी कलेक्ट केलेली असते इन्फॉर्मेशन, त्याच इन्फॉर्मेशनचा आपण उपयोग करतो. आणि काही केसेसमध्ये सेकंडरी डाटाच आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. पहा, कोणकोणत्या मेथड्स आहेत सेकंडरी डाटा कलेक्ट करण्याच्या. मेथड्स कोणकोणत्या आहेत? गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा लोकल एरियामध्ये असणारं गव्हर्नमेंट असेल, स्थानिक पातळीवरील, काय करत असतात, इन्फॉर्मेशन प्रेझेंट करत असतात. मग इकॉनॉमिक रिलेटेड असेल, सोशल रिलेटेड असेल, बिझनेस डेव्हलपमेंट रिलेटेड असेल, ही इन्फॉर्मेशन हे गव्हर्नमेंट प्रेझेंट करत असतात. मग त्यातील इन्फॉर्मेशन या पब्लिकेशन्समधून काय करतो आपण, यूज करतो, ऑलरेडी ज्यांनी तयार केलेले आहे इन्फॉर्मेशन. तर ही एक मेथड आहे डाटा कलेक्ट करण्याचे. GDP रिलेटेड असेल, एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट रिलेटेड असेल, बँकिंग रिलेटेड असेल इन्फॉर्मेशन, हे कोण करतं, गव्हर्नमेंट पब्लिकेशन्समधून ही इन्फॉर्मेशन येत असते. त्यानंतर पब्लिकेशन्स ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट्स अँड इंटरनॅशनल बॉडीज. इंटरनॅशनल बॉडीज आपल्याला माहीत आहे बाळांनो, WHO असेल, WTO असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स असेल, ज्या इंटरनॅशनल लेवलवरती ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी काय केलेलं असतो, डाटा कलेक्ट केलेला असतो. आणि हा डाटा जर आपण त्यांनी जो पब्लिश केलेला जो डाटा आहे तो आपण यूज करत असो तर ही एक सेकंडरी मेथड आहे, ज्याच्यामध्ये हा एक सोर्स आहे की बाबा जर आपला स्टडी एरिया तो असेल तर आपण प्रेफर करणार आहे फॉरेन गव्हर्नमेंटने प्रेझेंट केलेली इन्फॉर्मेशन असेल किंवा इंटरनॅशनल बॉडीजनी प्रेझेंट केलेली इन्फॉर्मेशन असेल. नेक्स्ट आहे पब्लिकेशन्स, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, पब्लिकेशन्स ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स माहीत आहे आपल्याला, ट्रेड युनियन्स असतील, बरोबर आहे, ट्रेड युनियन्स असतील, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, बँक्स असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा कोऑपरेटिव्ह बॉडीज असतील, या काय करत असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स टॅकल करण्यासाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात आणि ही इन्फॉर्मेशन ते काय करत असतात, पब्लिश करत असतात. बरोबर आहे. NPA किती राहिलेला आहे, बरोबर आहे, डेप्ट कितीचं दिलेलं आहे, थँक्स बा, डेप्ट किती येणं आहे,
डिव्हिडंड किती अलाउड केलेलं आहे, जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना, ही इन्फॉर्मेशन ते कलेक्ट करतात आणि प्रेझेंट करतात. ज्यावेळेला आपण अशा प्रायव्हेट पब्लिक इन्स्टिट्यूशन्सकडून इन्फॉर्मेशन जी पब्लिश केलेली आहे ती कलेक्ट करू, ती सेकंडरी मेथडमध्ये येणार आहे. जर्नल्स, मॅगझिन्स, वेगवेगळे न्यूजपेपर्स आहेत, मॅगझिन्स आहेत, ते काय करतात, सोशल इकॉनॉमिक रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर स्टडी करतात आणि ती इन्फॉर्मेशन मॅगझिन्सद्वारे, न्यूजपेपर्सद्वारे प्रेझेंट करतात. ती इन्फॉर्मेशन जर आपण यूज करत असू तर इट इज द बेस्ट मेथड ऑर सोर्स ऑफ कलेक्टिंग सेकंडरी डाटा, कारण की हे रेग्युलर बेसिसवरती आपल्याला मिळत असतात. नेक्स्ट आहे पब्लिकेशन्स, एज्युकेशनल पब्लिकेशन्स ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन्स. हे खूप महत्त्वाचं. काही शिक्षण संस्था ज्या आहेत, बरोबर आहे, युनिव्हर्सिटीज असतील, संशोधन करणाऱ्या संस्था असतील, त्या काही करत असतात, जे काही प्रॉब्लेम्स इकॉनॉमिक रिलेटेड असेल, सोशल रिलेटेड असेल, किंवा आणखीन एक इम्पॉर्टंट म्हणजेच हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्यावरती काय करतात, ते संशोधन करतात त्या प्रॉब्लेम्सवरती आणि पब्लिश करत असतात. आता आपल्याला माहीत आहे की कोविड जी काय केस आहे, व्हायरस आहे, त्याच्यावरती बरेचसे रिसर्च इन्स्टिट्यूशन्स काय करत आहेत, स्टडी करत आहेत आणि त्यानुसार जी इन्फॉर्मेशन त्यांना कलेक्ट होते ते त्यानुसार प्रेझेंट करत आहेत. म्हणजेच थोडक्यात जर इन्फॉर्मेशन आपण अशा पद्धतीने यूज करत असो, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन्सने पब्लिश केलेली, तर ती येणार आहे सेकंडरी मेथडमध्ये, सेकंडरी डाटा कलेक्शन मेथडमध्ये येणार आहे. हे सोर्सेस आहेत ऑफ कलेक्शन ऑफ सेकंडरी डाटा. फर्स्ट वन इज दॅट गव्हर्नमेंट पब्लिकेशन, सेकंड पब्लिकेशन्स ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट अँड इंटरनॅशनल बॉडीज, पब्लिकेशन्स ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, जर्नल्स, मॅगझिन्स, पब्लिकेशन्स ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन्स. प्रायमरी डाटाचं सांगितलेलं आहे मी, सेकंडरी डाटाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स आलेले असतील तर विचारू शकता. थेरीचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, थेरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सॅम्पलिंग मेथड अँड सेन्सस मेथड म्हणजेच पॉप्युलेशन मेथड आपल्याला पाहायचे आहे. थँक्यू व्हेरी मच.